नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज भाग 11 मध्ये मी तुम्हाला काही वेगळे शॉर्टकट घेऊन आलो. त्याच्यामध्ये काय होतं की विज्ञान असो किंवा भूगोल या घटकांमध्ये हे पॉईंट तुम्हाला सापडतात. त्यातले वेगळे शॉर्टकट कोणकोणते ते बघूया आपण. पण ते विज्ञान तुम्हाला जास्त करून दिसतील. तर ते बघा, दगडी कोळसा, लोह खनिज आणि तांबे यांची धातुके कोणती. मग आता धातुके म्हटलं तर त्याचा आपण उपप्रकार बघू शकतो. मग ते लक्षात ठेवताना बघा कसं लक्षात ठेवायचं आहे. दगडी कोळसा लक्षात ठेवताना MbLp. लोह खनिज याचं लक्षात ठेवताना He-Li-Ma-Si. तांबे काकू. आता हे लक्षात ठेवायचं कसं, तर MbLp दगडी कोळसा आहे, He-Li-Ma-Si लोह खनिज आहे आणि काकू तांबे. तर त्याचं फुल फॉर्म बघा. A for anthracite, B for bituminous, Li for lignite, P for peat. त्याच्यानंतर लोह खनिजाचे प्रकार बघा. हे फॉर हेमेटाइट, Li for limonite, M for magnetite आणि C for siderite. तांब्याचं बघा. Cu for cuprite, Ka for copper पायराइट. बघा, याच्यामध्ये अजून एक तुम्हाला सांगतो माहिती की उच्चतम दर्जाचा कोळसा कोणता, तर अँथ्रासाइट. आणि निच्चतम दर्जाचा कोळसा कोणता, तर पीठ. बघा, आजचा शॉर्टकट तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. कोणतीही एक्झाम असो, MPSCची असो, UPSCची असो किंवा क्लास 3 क्लास 4 असो, तुम्हाला या एक्झाम्सला ह्याच्यावर कोणता ना कोणता प्रश्न पडतोच आणि त्याच्यावर तुम्हाला हे शॉर्टकट उपयोगी पडेल. आजचा व्हिडिओ नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, पण कधी आवडला असेल तर. थँक्यू.